अरे संसार संसार जसा तवा चुलावर, आधी हाताले चटके मग मिळते भाकर। या गीतामधून प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयावर अगदी आस तागायत आधी राज्य गाजवणारी ही कवयित्री म्हणजे बहिणाबाई चौधरी। बहिणाबाई चौधरींनी आयुष्यभर आपल्या काळ्या आईची धरती मातेची सेवा केली। या धरती मातेवर कष्ट करता करता त्यांनी अनेक गुपित इथे नोंदवली। धरती माता ही जशी त्यांची देवता होती तशीच सखी होती। त्या सखी बरोबर त्या हितगुज करायच्या, काम हेच त्यांची भक्ती होती। त्यांना विटेवरी उभ्या असलेल्या विठ्ठलापेक्षा जणाय घरी दळण दळणारा, नामदेवांच्या कीर्तनात नाचणारा, एकनाथांच्या घरी चंदन उगाळणारा म्हणजे आपल्या भक्तांसाठी कष्ट करणाराच विठ्ठल त्यांना पसंत होता। त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या धरती मातेवर जे जे काही आपल्या निरीक्षणातून नोंदवलेलं आहे ते आपल्या सर्वांच्या समोर काव्याच्या रूपात आलेलं आहे। एकही प्रेम कविता न लिहिलेली अशी ही कवयित्री एवढी कशी काय प्रसिद्ध होते याचं आपल्या सर्वांनाच नवल वाटतंय ना। खरंच आहे ते। ती तिच्या पुढील कवितेत म्हणते, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला। तिची उलुशीच चोच, तिची उलुशीच चोच, तेच दात तेच ओठ, तुले दिले रे देवानो दोन हात दहा बोट। या सुंदर कवितेतून बहिणाई आपल्याला अतिशय मौलिक असा संदेश देतात। बहिणाई म्हणतात की बघा हा सुंदर सुगरण पक्षी किती छान घरट विणतो। त्या घरट विणण्यासाठी त्याच्याकडे काय आहे, एवढीशी चोच, तेच दात, तेच ओठ आणि तेच हात आहे। एवढ्याशा गोष्टीवर हा पक्षी किती सुंदर घरट बनवतो। आणि आपल्या माणसाला देवाने 2 हात 10 बोट दिलेली आहे। त्या हातांनी त्या बोटांनी आपण काय काय आणि किती किती करू शकतो असा विचार करायला बहिणाई आपल्याला इथं प्रवृत्त करते। ती म्हणते देवाने आपल्याला तोंड दिलं आहे ते काय फक्त चांगलं खाण्यासाठीच, लोकांना अपशब्द बोलण्यासाठी? त्या तोंडाचा आपण लोकांना छान छान बोलण्यासाठी उपयोग करू शकत नाही। देवाने आपल्याला 2 हात दिले आहेत ते काय फक्त दुसऱ्यांवर उगारण्यासाठी दिले आहेत का? तेच हात इतरांच्या पाठीवरून फिरण्यासाठी नाही दिलेत का? इतरांना दान धर्म करण्यासाठी नाही दिलेत का? असा सुंदर विचार बहिणाबाई आपल्याला इथे करायला प्रवृत्त करते। हेच तिच्या कवितेचं माझ्याकडे असलेलं गहन धन आहे। ज्या शालेय जीवनात मी तिच्या कविता अभ्यासल्या मला आयुष्यात वाटलं नव्हतं की याच कविता आयुष्यात आपल्याला पदोपदी उपयोगी पडतील। या तिच्या कवितांचं माझ्या आयुष्यात जे टिपूर चांदणं पडलं आहे ते आजतागायत मला प्रकाशमान करत आहे। तिचं काव्य हे असंच आहे। आचार्य अत्र्यांच्या रूपानं या हिऱ्याला पारखणारा, या हिऱ्याचं मूल्य जाणणारा कुशल असा जोहरी भेटला। अत्र्यांनी हे अस्सल 100 नंबरी 52 कशी असं सोनं जे पृथ्वीच्या उदरात इतक्या दिवस पडून होतं त्याला आपल्या महाराष्ट्राच्या समोर आणलं। सोपानदेव चौधरी यांनी या आपल्या आईच्या कविता आपल्या हृदयाशी इतक्या दिवस कवटाळून ठेवला होता, त्यांनाही महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणलं। खऱ्या अर्थाने दोघांनीही या बहिणाईच्या कवितांना न्याय दिला। असं हे जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असं 52 कशी 100 नंबरी सोनं आहे जे आज बहिणाईला जाऊन 73 वर्ष झाली आहेत तरीही अजूनही जनमानसामध्ये अजून प्रसिद्ध होत आहे। हेच तिच्या काव्याचं सौंदर्य आहे।